बर आता हे विधानसभेचं इलेक्शन लागतंय तर तुम्ही कुणाला निवडून देणार यावेळेस? आम्हाला जे नीट वाटा हे नीट करून दिल त्याला देणार आम्ही. यावेळेस आता विद्यमान आमदार आहे ते राम सातपुते, त्यांनी काम केलं नाही तुमच्या विभागात? काय केलंय आम्हाला वाट चिखलात आम्ही येतोय. मी विनोद लोखंडे, ER न्यूज मराठीमध्ये आपलं सर स्वागत करतो. गोष्टी विधानसभेच्या या कार्यक्रमात आज आपण माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आठवडे बाजारात आलो आहोत. काही आपल्या बरोबर लोक आहेत, त्यांना विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? पंढरपूर. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला मतदान करणार तुमच्या विभागात? आमच्या विभागात आता जो तुतारीत उभा राहील त्याला करणार. तुतारीकडून जो उमेदवार उभा केला जाईल तो. आता तुमच्याकडे कोणाची चर्चा आहे जास्त पंढरपूर मध्ये? त्यात जास्त चर्चा अभिजित पाटील. अभिजित आबा पाटील तर माडात उभा राहते असं वाटतं. माडा मतदारसंघात येतोय ना. बर पंढरपूर मंगळवाडा वेगळा विभाग आणि तुमच्याकडचा वेगळा विभाग आहे. पंढरपुरात शक्यता दाटा वगैरे दादा बालकी. ह्यांचं मत आहे की जे तुतारीकडून उभा राहतील त्यांना आम्ही मतदान करू. या अजून थोडं पुढंच. नमस्कार दादा. नमस्कार, बोला की. गाव कुठलं? इथलंच आहे पिलीव. नाव? दीपक जावळे. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कोणाला मतदान करणार ह्या विभागात? शरद पवार गट आपले उत्तमराव जानकर. जानकर साहेबांनी या विभागाचे विद्यमान आमदार आहेत राम सातपुते, त्यांनी या विभागात काम केले का? तुम्हाला काय वाटतं? काय एवढं असं काय म्हणावं असं म्हणजे त्यांनी काय आपल्याला आमच्या भागात तर एवढं काय त्यांचं काम असं जाणून आलेलं नाही. तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत की येणाऱ्या जे विधानसभेचे निवडणूक येते त्यात जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत? काय आपलं असं लोकल लेवलचीच अपेक्षा राहणार, दुसरा शेतकऱ्याची अशी काय अपेक्षा राहते? काय नाही एवढी शेतकऱ्याची अशी काय अपेक्षा असते तर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, शेतकऱ्यांना जो हमी भाव मिळत नाही त्याविषयी तुम्हाला भाव नाही, दुधाला दर नाही. हे शेतकरी मूलभूत अपेक्षा दुधाला दर असावा, हमी भाव असावा मालाला, शेती मालाला. त्याच या सरकारनं सगळं वाटोळ केलं हमी भाव दुधा दराचं. पण येणारा निवडून येणारा उमेदवार आमच्या भागातला असेल ते काय तर करेल विधानसभेचा. म्हणजे जानकर साहेब तुम्हाला काम करतील असं वाटतंय? जानकर साहेबच का असं वाटतं? जानकर साहेब शिवाय पर्यायच नाही. आता जर मोहिते पाटलांनी जानकर धडाडीचा नेता तेवढाच आहे आमच्या भागाला जानकर साहेबच. तुमच्या विभागातून जानकर साहेबांना डेअरिंग बाज डेअर आमदार, फिक्स आमदार. माळशिरस तालुक्याचा फिक्स आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांना यांच्याकडून प्रतिसाद मिळतोय. धन्यवाद दादा. दादा तुमचं नाव काय? सुधीर मधने. गाव कुठलं? कुसमोड. तुमच्या विभागात कोणाला मतदान करणार तुम्ही? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. राष्ट्रवादीच्या शरद पवार चंद्र गटाच्या कुठलाही उमेदवार असू द्या त्यांच्याकडे कोणताही गट आणि उमेदवारी फिक्स झालेला आहे. शरदचंद्र पवार साहेबांनी उमेदवार फिक्स केलाय, उत्तमराव जानकर साहेब. त्यांनाच मतदान करणार. त्यांच्याकडेच का मत एवढा कौल का लोकांचा? कारण भाजप विरोधात आमचं मतच भाजप विरोधात आहे. त्यासाठी आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या उमेदवाराला मतदान करणार. भाजप तर एवढ्या चांगल्या योजना आणते, लाडकी बहीण योजना आणली आहे, लाडका भाऊ योजना आणली आहे, त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? दुधाला दर का कमी केला? मग लाडकी बहीण योजनेला पैसे द्यायसाठी कमी केला. तुमच्या प्रभागात आता विद्यमान आमदारांनी काम केलं असं वाटतंय का तुम्हाला? आमदाराचा जरी प्रयत्न असला काम करण्याचा तरी त्यांच्या पक्षामुळे त्यांना बऱ्याच अडचणी आल्या ते असं आम्हाला जाणवून आलं. हॅलो. विद्यमान आमदारांना येणाऱ्या अडचणीचा याची उल्लेख केला गेला आहे. दादा आहेत आपल्या बरोबर, मेवाले दादा. नमस्कार दादा. नमस्ते. गाव कुठलं? बसवड. तुमच्या विभागात कोण उभा आहे यावेळेस? जयकुमार गोरेचं काम चांगलं आहे म्हणायचं तुम्हाला तुमच्या विभागात? बहुतेक तुम्हाला माहित नाही, निधी तर एवढी मोठी आणली म्हणते तिकडे. काय माहिती आमच्यापर्यंत पोचलं नाही निधी. तुमच्यापर्यंत पोहोचले नाही मग तरी पण जयपूर गोरे म्हणताय परत. उभं राहिले ते आता बनल्यावर. धन्यवाद दादा. जयकर गोऱ्यान साहेबांना यांच्याकडून पसंती दिली जाते. आपल्याकडे आजी आहे, त्या आजींना विचारू त्यांच्या विभागात कोण निवडून देतात. नमस्कार आजी. हा. नाव काय? सिंधुबाई. गाव कुठलं? झंजी वस्ती. बर आता हे विधानसभेचं इलेक्शन लागतंय तर तुम्ही कुणाला निवडून देणार यावेळेस? आम्हाला जे नीट वाटा हे नीट करून दिल त्याला देणार आम्ही. यावेळेस आता विद्यमान आमदार आहे ते राम सातपुते, त्यांनी काम केलं नाही तुमच्या विभागात? काय केलंय आम्हाला वाट चिखलात आम्ही येतोय. मग आता कोण आहे तुम्हाला म्हणलं जानकर साहेबाला मतदान करा तर तुम्ही जानकर साहेबाला मतदान करणार का? आमच्या मनाच काम आहे. कुणाला करायचं? आजींचं असं मत आहे की जो उमेदवार यांच्या प्रभागामध्ये चांगली कामे करेल त्या उमेदवाराला ते मतदान करतील. या अजून थोडस पुढे विचारूया. नमस्कार ताई. बोला की
लाडक्या बहिणीचे पैसे आले का तुम्हाला? नाही का आले नाहीत? काय अडचण आली? काय माहित नाही. तरी फॉर्म भरला होता का तुम्ही? हो भरलाय. फॉर्म भरून असून पण तुम्हाला का पैसे आले नाही? तुम्ही चौकशी केली का? नाही गेली. कधी फॉर्म भरलाय आता तुम्ही? 15 दिवस होता. ताईंचा लाडकी बहिणीचा फॉर्म भरूनही पैसे आले नाहीत, तर जरा अजून थोडेसा. हो नमस्कार दादा. गाव कुठलं? कुसमोड. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही कुणाला निवडून देणार तुमच्या विभागातनं? आमदार म्हणून कुणाला निवडून देणार? जो चांगला उमेदवार असेल त्यालाच द्यावा. चांगला तरी काय अपेक्षा आहेत? काय चांगला म्हणजे कसा? हाताने पायाने चांगला पाहिजे? जो सुशिक्षित असेल आणि सर्वसामान्य माणसाचा जर ते विकास करत असेल त्यालाच देणार. तुमच्या तालुक्यातून कोणत्या आमदाराची चर्चा आहे जास्त? आता सध्या तर अजून काही नाही. खासदारकीच्या वेळेस तुम्ही कुणाला मतदान केलं होतं? आम्ही ह्यांना धैर्यशील भैयांना नाही मतदान. यावेळी धैर्यशील भैया म्हणतात की उत्तमराव जानकरांना पाठिंबा द्यायचा. तुम्ही पाठिंबा देणार का उत्तमराव जानकरांना? त्यांनी जण त्या उत्तमराव जानकरांना शब्द दिलेला आहे. हा. आम्ही त्यांच्याच पाठीमागे जाणार. ते काम करतील असं वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रभागात? करणार की, अवश्य करणार. विद्यमान आमदार जे आहेत राम सातपुते, त्यांनी तुमच्या विभागात काम केलंय का? हो केलंय की. आरोग्य विभागात भरपूर काम केले त्यांनी. आरोग्य दूत म्हणून त्यांनी तुमच्या विभागात चांगलं काम केलं असं म्हणायचं तुम्हाला. अजून कोणता उमेदवार असेल तुमच्या, जर पर्यायी म्हणून कुठला उमेदवार एखादा निवडायचा म्हटलं तर कुणाला निवडणार तुम्ही? ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस आम्ही बघू. बरं, तरी येणाऱ्या आमदाराकडे तुमच्या काय अपेक्षा आहे? तुमच्या प्रभागात काय काय विकास झाला पाहिजे? जसं सातपुतेंनी जसं आरोग्य विभागात काम केले तसंच त्याने सुद्धा जो कोण असेल त्यानं आरोग्य विभागात आणि वेगवेगळ्या सगळ्याच विभागात काम केलं पाहिजे. दुसरे दादा आहेत आपल्या बरोबर. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कुठलं? कुसमोड. बर, आता विधानसभेचं इलेक्शन लागतंय, तर आमदार म्हणून कोणाला निवडून देणार तुम्ही? आमदार जानकर साहेबांना. जानकर साहेबच का? ते आमचे मोहिते पाटलांचा मतदारसंघ आहे. बर, हा, मोहिते पाटलांचा मतदारसंघ आहे, बरोबर आहे. हा पण मोहिते पाटील आता जानकरांना पाठिंबा देते, तर तुम्ही पण जानकरांना पाठिंबा देणार? हा. जानकर साहेबच का? पण तुमच्या मनात जानकर साहेबांविषयी एवढं प्रेम कसं काय? आता एवढं मी काय बोलू शकत नाही.